नव्हतं का? माझं मनी मंगळसूत्र, तुम्ही सोनं, तुम्ही चांदी, तुम्ही बरं जाऊ दे मग, मला आज 10,000ची अडचण आहे ती, मी येतो ठेवून. माघारी मागायचं नाही बरं का. तर ह्या बघा हिने दिलंय, तर आता मी फक्त 10,000 रुपयाला घाण टाकणार आहे. अजून 10 कमी पडते ते बी दी. ए बयानो जावा तिकडं, दिलंय का? तयारी चालू आहे, भांड इडलीच ही काय कशाचं दान काय आज. तुम्ही आणून दिलंय म्हणल्यावर त्याच्या आनंदात बघा एक चांगलं मस्तपैकी आज खायला काहीतरी करायचं. ही हे नुसतं बघून काय काय करायचं? आई कधी फुटायचं मला काय भांड हा भांड फुटायचं नाही वर काय केलंय काय नाही पहिल्यांदा करायला लागली, जुळतंय का नाही मला सांगा. अहो ते आता पीठ बघा बारीक करून ठेवलंय, रात्री भिजत घातलं होतं. हे आता करायचंय कधी माहितीये का? सांच्याला करायचंय. काय उतापा करायचा काय? अगं इडल्या करायच्या आहेत त्या, उतापा तुम्हाला सारखा उतापा कुठं आणायचा? अगं इडलीच मग ते आयत पीठ भेटतंय की ग. नको ती चांगलं लागत नाही, घरचं ऐकत नाही वर. होय भांड आपल्यात भांड नव्हतं, वहिनीच्यातनं भांड आणलं आपल्या. अडकून बसलं का काय? किती आहे ती त्यात? मग ह्यात खाली पाणी वाटायचं बर. आणि हे असं ठेवायचं, हे असं ठेवायचं. 4 कप आहे तर म्हणा की. 4 कप व्हायचं. मग आणूया आपण ती एक भांड. मग काय तर आणूया, आपल्यात ही भांडच नाही बर. बर बर नका नाही भांड. काय उद्या आणलं ती भांड की सारखं खावा इडल्याच खावा इडल्या वायता घेऊन जाईल. कधी तर चवीनं करायचं असतं, चवीनं खायचं असतं का रोजच खायचं असतं बी? काय तुझा भरोसा नाही? माझं का बरोबर असं नाही. काही म्हणलं ना असं नुसतं ताटल्या भरून ठेवले, परत परत नाही म्हणणार आहे. न्याजावर डब्याला खा वाटलं खावा नाही तर राहू द्या. तसं असतं काय? काय कसं बोलताय बरं? काय कसं म्हणजे हाय ते खरं बोलतोय मी, काय खोटं बोलतोय का? तसं नसतं, हा तसं नसतं, तसं नसतं. तसं नसतं मग कसं असतं? रोज करत नसते ती इडल्या, याड लागलं काय मला पण नाही येत ती बनवायला. हा तरी मी म्हणत होतो गावाकडली येडा अजून कसं म्हण ना. मला येत नाही. बर काय त्यात काय आहे आता? अहो तयारी करायला लागली, साडी कुंची नेसू कुंची नाही बघायला लागली या. जगात पहिली बाय मी बघितली का हो? की इडल्या बनवायला बी तयारी करावी लागती. कुठली साडी नेसायची कुठली नाही नेसायची त्याची तयारी करावी लागती. म्हणले अवघड जाईल मग. साडी जरा बाहेर साडी म्हणलं काढावं, गडी घालून ठेवले त्या. होय बाहेर चालली जरा नीट जाऊ दे असू दे जा. कुठं दौरा आहे तुझा? मी नसते सांगत, नुसतं गाडीला किक मारायची तुम्ही. मी घेऊन जायचंय का? हा. मग घरातच बस. का? का म्हणजे सुकली काय तर रोज फिरायला? नाही सुकली नाही बघा, तसं काय सुद्धा नाही. बर नाही कुठं सुकली हाय मौसूद आहे. हा हो हाय. अगं फिराय सुकली म्हणतोय. तुम्ही बघा मला सारखं असं बोलता, मग मला लय वाईट वाटतं बघा. मी तुला वाईट काय बोललोय? कुठली साडी नेसू सांगा? बाकी एखाद्या जुन्या बसकेतली काढ की. जुने बसकेतली काढू का? हा का नेसू ही? अजिबात नाही, नवीन नाही सांगितलं तुला, जुन्या बचक्यातली सांगितली. हे काय इथं एवढा ढेग लागलाय तुझ्या मोर, ती वरली घे या पलीकडली. कुठची ही? हा आवर. का तिने असा माणसाला चला ही नेसती 5 मिनिटात तयारी करते. का? ओके. चला की मग. आमचं तास दिसून नाही घ्या आम्हाला, तुम्ही काय लगेच म्हणतात चला. होय अगं पण मी कुठं चला म्हणतोय, काय हाय का नाही का? लगेच चला म्हणतो. कुठं चला त्या मकला खजानलंय घालायचंय. उगाच चेष्टा करू नका. उगा चेष्टा नाही करत. दररोज तो संग फिराय कोणतरी काम नाही, घरची कामं बघायची ती का नाही ती काय जाऊ बा, तुम्ही असं करता. असंच करता म्हणजे? नेमकं कसं करू दे काय सांग नाही मला. बा, झालं घ्या 5 मिनिटं थांबा की, चेष्टा करू नका. चेष्टाचा हाय ना कुठे शर्ट दे तू माझा, त्याच्यावरनं घालन खज घालाय चल. असला उरक म्हणायचं परत असलं. मी तुला उरक म्हणलंच नाही. हा तुझे एक एक स्वप्न केलंय ना पूर्ण. हळू नेटा अजून असली एखादी इच्छा सोन्याची सांग. 4 महिने जाऊ दे पण करू पूर्ण. म्हणजे हा सोन्याची इच्छा अजून पूर्ण करणार आहे का? त्यात अजून काय मनी वाढवायचं येतं काय? घेणार की त्यात मनी घेणार. खरं खरं घेणार. शपथ शपथ घेणार. माझी शपथ. तुझी शपथ लेकरा शपथ घेणार म्हणजे घेणार. एवढं पैसे कुठून येणार आहे? पैसे होय? हा? पैसे आपल्या ऑर्डर जाता उन्हाळ्यापर्यंत आपला दणका जायो निसता. अहो त्याला पण 1000 वाटा येते हो. असलं तरी साठवायचं हो. कशाने साठवता लेकरांची? 100 म्हणलं तरी होतं या. तर ते 2-3 महिन्यात जरी तुम्हाला होतंय. सांगायचं म्हणलं गल्ला केलाय प्रत्येक जण त्या ज्याच्यापाशी चिल्लर येऊ 50 येऊ 100 येऊ 10 येऊ 20 येऊ
प्रत्येक जण जातंय त्या गल्ल्यात टाकतंय. मी असू द्या, दादा असू द्या, ह्यांनी असू द्या, ओंकार असू द्या, चौघ पण त्या गल्ल्यात पैसे पण टाकतोय. ती उपयोगी येणार आहेत का नाही? ते नेमकं आता कुणाच्या उपयोगी येणार हे माहिती नाही. फक्त ती गला भरायच्या मार्गावर आहे बघा आम्ही चौघ पण. आता त्याचं पुढं जाऊन काय होतंय काय नाही काय माहिती नाही. आता म्हणते तर मनी घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये लागणार आहेत. आणि त्या 40 आणि 50 हजार गुतवस तर माझं म्हणणं आहे हाय ही थोडं लय लाख मोलाचं आहे. आपल्या घराचं बघूया. सोन्याच्या नका नादाला लागायला. आपला काय आता गेला सोनं घ्यायचा. सोन्याच्या सावलीला काय करायचंय? घराच्या सावलीला राहाव्या. अगं घराच्या सावलीला काय करायचंय? आपण दंगाची छत्रछाया करायची आहे. असं दंग तर म्हणा की हा हिला घ्यायचंय. पण कसं आहे गावाकडे व्यवसाय नसतात. घर बसल्या काहीतरी व्यवसाय असावं, काम हाताला लागावं. तीच आपण जर व्यवसाय चालू केला तर इथं कुठं जवळ आसपास नाही, गावाशिवाय डंग नाही. गावाशिवाय नाही आपल्याला पण कुठाय आपलं मसाला कुटायला आपल्याला 60 रुपये किलो प्रमाणे पैसे द्यावं लागते. तर मग ते आपले 4 पैसे वाचतील. आपल्यात एखादं आलं तर ती करता येईल. सुरुवात केल्या होतच असतं हो. करता करता परमेश्वर व देवावर श्रद्धा ठेवायची, जरा भक्ती विश्वास ठेवायचा. माझा तर हाय विश्वास. हम्म. तुमच्यापेक्षा लय विश्वास आहे आपला. मग तू रात्री का आधी 4 दिवस देवाला म्हणली होती माझं येऊ दे तेवढं मनी मंगळसूत्र मागितलं होतं का? तुम्हीच माझं मनी मंगळसूत्र, तुम्ही सोनं, तुम्ही चांदी, तुम्ही बरं जाऊ दे. मग मला आज 10,000ची अडचण आहे ती मी येतो ठेव. माघारी मागायचं नाही बरं का. तर ह्या बघा हिने दिलंय तर आता मी फक्त 10,000 रुपयाला घाण टाकणार आहे. अजून 10 कमी पडते ते बी ती ए भयानो जावा तिकडं. दिलंय का आता? नाही मित्रांनो टिंगल केली बरं का. खरंच जेवणात सुख म्हणलं तर हेच आहे. आणि अशी वाघाला अशी वाघीण जर भेटली ना तर प्रपंचात कुठं अडचण येत नाही. येऊच देणार नाही. कारण मी तुम्हाला रात्री बी सांगितलंय ज्या वेळेस आमचं लग्न झालं तेव्हा जी हे डुरली आहे ती आता आम्ही मनी वाढवलेत. आमच्या लग्नाची आठवण म्हणलं तर हेच आहे. आमच्या आईबापाच्या हातची वस्तू म्हणलं तर हेच आहे. पण जोपर्यंत आम्ही आहे मामानी ही 2 डुरली 4 मणी कानातले फुलं घेतली होती है ना. ही आठवण मोडणार नाही. कानातली फुलं पण हे बघा आता किती दिवस झालं जशी घेतली ती तशी घातली. ती कुठं मोडलं नाही किंवा काय काय सुद्धा नाही. मामानी घेतलेली मामाची आठवण आहे. खरं आठवणी जपता आल्या पाहिजे ते आपल्याला. आठवणी माणूस पैसा कमवत ह्याच्यापेक्षा मोठं घेत पण ज्या नात्यात रंग असतो का नाही ती वस्तू परत भेटत नाही हो. हाय त्यांच्या हातची वस्तू त्यांनी केलेला आहे ते आपण हाय तोपर्यंत जपायचं. मला पण तेवढंच केलं. जुतीला पण तेवढंच केलं. जुतीला सोनं करताना तर मामाने मलाच नेलं होते हाणला. मला चला म्हणलं तुमच्या पसंतीनं कसली घ्यायची तशी घ्या. डुरली फुलं घ्या, पंजन घ्या, काय घ्यायच ती घ्या चला. मग तिला पण त्यावेळेस जरा मामाला म्हणलं मामा जरा थोडी डुरली मोठी घेऊया, बारकी आता बरोबर वाटत नाही म्हणलं. मामा म्हणलं तुला जशी काढायची ती तशी काढ, मी माझं काय पण नाही. मग बघा तेव्हा तिची डुरली मी काय तर 2.5-3 ग्रॅमची डुरली होती. 3 ग्रॅमची तर झाली असतील 2.5-3 ग्रॅम. सगळं मनी असं हे समजा बरं का झालं असेल त्यावेळेस मामा म्हणलं होतं फुलं पण घे. समसम काय नका तुला फुलं आहे ती तिला पण फुलं. कोणाला म्हणजे एक दुजापणा करायला नका. मला तुम्ही दोघी पण सारखंच आहे. मग जेवढं मला केलंय तेवढं तिला केलं. जेवढं माझ्या लेकरासनी केलंय तेवढंच तिच्या लेकरासनी केलंय. मामाने कधी भेदभाव केला नाही. म्हणून तर ही जपायचं आहे. मामाची आठवण आहे आत्याची मामाची.